लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये कोणाचा विजय मिळेल या संदर्भामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राध्यापक दत्ता सोमवंशी हे आज दंडवत न्यूज चॅनलला आपल्या समोर मनोगत व्यक्त करते। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी शरद पवार त्याच्यानंतर काँग्रेस आणि त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि डावी सरळ आघाडी, त्यात शेतकरी कामगार पक्ष त्या आघाडीचा घटक पक्ष आहे। या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि लातूरमध्ये देखील तसा जिल्हा हे लोकसभेला जो कल होता तोच कल महाराष्ट्रात आता होणार आहे। कारण लोकांचे प्रश्न आहेत, या लोकांच्या प्रश्नावर या सरकारने गेल्या 10 वर्षात काहीच केलेलं नाही। कारण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे एवढं दुर्लक्ष झालेलं आहे। शेतकरी या भूमीचा भूमिपुत्र असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याला लागणारी जी साधनं आहेत, खतं बियाणे हे प्रचंड वाढलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं अवघड आहे। अशाही परिस्थितीत शेतकरी, कारण वे ऑफ लाईफ म्हणून ते आपली जीवनपद्धती बदलता येत नाही, त्याच्यात तो आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना जरा उभारी द्यायचं असेल, देश वाचवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे। म्हणून शेतकरी कामगार पक्षाने सुरुवातीपासून शेतीमालाच्या बाजारभावाचे किफायतशीर भाव दिले पाहिजे। जोपर्यंत शेतकऱ्यांना किमान भाव मिळणार नाही तोपर्यंत या देशामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही। अशा परिस्थितीमध्ये या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की लोकसभेला जे निकाल लागले तेच निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेला देखील लातूरच्या लोकसभेचा मतदारसंघात सर्व मतदारसंघामध्ये ही इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी यांचेच उमेदवार निवडून येतील असा लोकांचा कल आहे आणि त्याच पद्धतीनं आणि आम्ही समजा आम्ही पक्षाची जनसामान्यामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघात काही सोमवंशी सरांना जर तिकीट दिलं आणि महाआघाडीने जर समजा समर्थन दिलं तर आपण निवडणूक लढवणार का? इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे शेतकरी कामगार पक्षाने वरच्या लेवलला जागा निलंगेची सुटली तर ती निवडणूक लढवायला मी तयार आहे। आज आपण आमच्याशी चर्चा केली, आपली भूमिका या ठिकाणी सांगितली। साप्ताहिक दंडवत न्यूजच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त। आणि हे सर्व